नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाची चिरफाड करणार आहोत जो ऐकायला खूप टेक्निकल वाटतो, पण खरं तर तो आपल्या रोजच्या डिजिटल आयुष्याशी जोडलेला आहे. हो, आज आपण बोलणार आहोत मायक्रोसॉफ्टच्या Azure वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्कबद्दल. बरोबर. आणि हे नाव ऐकून मला खात्री आहे अनेकांना वाटेल की अरे बापरे, हे काहीतरी डेव्हलपर्सचं प्रकरण आहे. आणि इथेच तर गंमत आहे, हे फक्त डेव्हलपर्ससाठी नाहीये. तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा कुठल्याही डिजिटल टीमचा भाग असाल, तर तुमच्या टीमनं घेतलेले तांत्रिक निर्णय तुमच्या यशावर कसा परिणाम करतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अगदी. म्हणजे हे नियम नाहीत, तर एक विचार करण्याची पद्धत आहे असं म्हणू शकतो का? परफेक्ट. ही एक फिलॉसॉफी आहे. छान. तर मग आजचा आपला उद्देश हे फ्रेमवर्क कसं वापरायचं हे शिकवणं नाहीये, तर यामागची विचारसरणी काय आहे हे समजून घेणं आहे. आपण याच्या 5 मुख्य स्तंभांवर म्हणजे पिलर्सवर बोलूया. पण त्याआधी अगदी मुळापासून सुरुवात करू. सोल्युशन आर्किटेक्चर म्हणजे नक्की काय? खूप चांगला प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आर्किटेक्चर म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी निवडणं नाही. ते म्हणजे तुमच्या बिझनेसला काय हवंय आणि टेक्नॉलॉजी काय देऊ शकते यांच्यातला एक पूल बांधणं. ओके, एक पूल. हो, समजा तुम्हाला मुंबईतून पुण्याला लवकरात लवकर जायचंय. हे तुमचं ध्येय झालं. आता तुम्ही एक्सप्रेसवेने जाल की जुन्या रस्त्याने, कारने की ट्रेनने? प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे आहेत. खर्च आहे, वेळ आहे, जोखीम आहे. अगदी. सोल्युशन आर्किटेक्ट हा तो माणूस आहे जी या सगळ्याचा विचार करून तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडते. म्हणजे तो फक्त इंजिनियर नाही, तर एक स्ट्रॅटेजिस्ट पण आहे. एक्झॅक्टली. त्याला फक्त हे कसं बनवायचं हे पाहित असून चालत नाही, तर हे का बनवायचं हेही समजायला हवं. आणि इथेच मग हे वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क येतं का, एक दिशादर्शक म्हणून? हे फ्रेमवर्क म्हणजे एक प्रकारचा नकाशा आहे. ते तुम्हाला सांगतं की एक चांगलं, टिकाऊ डिजिटल घर बांधण्यासाठी कोणत्या 5 मुख्य गोष्टींवर लक्ष द्यायचं. ठीक आहे. तर मग या 5 स्तंभांबद्दलच बोलूया. सुरुवात करूया पहिल्या स्तंभापासून, रिलायबिलिटी म्हणजे विश्वासार्हता. रिलायबिलिटी म्हणजे तुमची सिस्टम किती विश्वासार्ह आहे. म्हणजे ती अचानक बंद पडते का, आणि जर काही अडचण आलीच तर ती त्यातून किती लवकर बाहेर पडते. हा, तर ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झाला. हो ना. तुमचा ॲप जर महत्वाच्या वेळीच बंद पडलं तर ते कितीही सुंदर असो, लोक ते वापरणार नाहीत. याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्या गाडीतली स्टेपनी. बरोबर, टायर पंक्चर झाला तरी प्रवास थांबू नये. बरोबर. पण डिजिटल जगात हे त्याच्याही पुढचं आहे. अच्छा. हो, स्टेपनी तुम्हाला स्वतः बदलावी लागते. त्यात वेळ जातो. रिलायबल आर्किटेक्चरचा विचार असा असतो की टायर पंक्चर होणारच आहे हे गृहीत धरायचं. काय म्हणताय? होणारच आहे हे गृहीत धरायचं. हो, आणि तसं झाल्यावर सिस्टमने आपोआप एका क्षणात दुसरी स्टेपनी लावून प्रवास सुरूच ठेवायला हवा. युजरला कळताही कामा नये. याला म्हणतायत डिझायनिंग फॉर फेल्युअर. वाह, डिझायनिंग फॉर फेल्युअर म्हणजे अडचण टाळण्यापेक्षा अडचण आल्यास त्यातून बाहेर पडण्याची क्षमता तयार करण्यावर जास्त भर आहे. एक्झॅक्टली. कारण 100% अपटाईम असं काही नसतं. काहीतरी गडबड होणारच. प्रश्न हा आहे की गडबड झाल्यावर तुमची सिस्टम किती लवकर आणि ग्रेसफुली पुन्हा उभी राहते. समजलं. आता दुसऱ्या स्तंभाकडे येऊया, जो आजच्या जगात प्रचंड महत्वाचा आहे. सिक्युरिटी, सुरक्षा. सुरक्षा हा आता असेल तर चांगलं असा प्रकार राहिलेला नाहीये. तो आता अनिवार्य आहे. उद्देश सरळ आहे. तुमची सिस्टम तुमचा डेटा आणि तुमच्या ग्राहकांना सायबर हल्ल्यांपासून वाचवणं. यात झिरो ट्रस्ट नावाची एक संकल्पना खूप ऐकू येते. कोणावरही विश्वास ठेवू नका. हे ऐकायला खूप कठोर वाटतं. हो, वाटतं खरं. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. झिरो ट्रस्ट म्हणजे तुमच्या युजर्सना त्रास देणं नाही. जुन्या काळातली सुरक्षा कशी होती? किल्ल्याभोवती एक मोठी भिंत आणि एक मुख्य दरवाजा. आत आलात की तुम्ही ट्रस्टेड. बरोबर. याला कॅसल अँड मोट मॉडेल म्हणतात. पण यात धोका काय की जर एखादा घुसखोर आत आला तर त्याला सगळीकडे मोकळीक, तो कुठेही फिरू शकतो. अगदी. झिरो ट्रस्ट याच्या उलट आहे. ते म्हणतं प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ओळख तपासा. म्हणजे तुम्ही जरी किल्ल्याच्या आत असलात तरी प्रत्येक खोलीत प्रवेश करण्यापूर्वी तुमची ओळख पुन्हा तपासली जाईल. अच्छा. आणि हे सगळं पार्श्वभूमीवर इतक्या हुशारीने केलं जातं की सामान्य युजरला त्याचा त्रास होत नाही. पण यामुळे हल्लेखोराचा वावर मर्यादित राहतो. समजलं. ही एक जास्त स्मार्ट सुरक्षा पद्धत आहे. तर आपण सिस्टीमला विश्वासार्ह बनवलं, सुरक्षित केलं,
पण हे सगळं ऐकायला खूप महागडं वाटतंय आणि इथूनच आपण तिसऱ्या स्तंभाकडे येतो. कॉस्ट ऑप्टिमायझेशन, खर्च नियंत्रण. तुम्ही अगदी बरोबर पॉइंट पकडला आहे. अनेक कंपन्या, विशेषतः स्टार्टअप्स, सर्वोत्तम रिलायबिलिटी आणि सिक्युरिटीच्या नादात इतका खर्च करतात की त्यांचा मूळ व्यवसायच धोक्यात येतो. कॉस्ट ऑप्टिमायझेशन म्हणजे सर्वात स्वस्त पर्याय निवडणे असं नाहीये. मग काय? त्याचा खरा अर्थ आहे गुंतवलेल्या प्रत्येक रुपयाचा जास्तीत जास्त व्यावसायिक फायदा मिळवणे, बिझनेस व्हॅल्यू. मी ऐकलंय की क्लाउडवर गेल्यावर महिन्याच्या शेवटी जे बिल येतं त्याने अनेकांना बिल शॉक बसतो. हो, नक्कीच. कारण क्लाउडचं मॉडेल आहे पे ॲज यू गो. तुम्ही जेवढं वापराल तेवढंच बिल. हे एखाद्या चालू नळासारखं आहे. जर तुम्ही तो बंद करायला विसरलात तर पाण्याची टाकी रिकामी होणारच. बरोबर. हा स्तंभ तुम्हाला विचार करायला लावतो की आपण जे रिसोर्सेस वापरतोय ते योग्य आकाराचे आहेत का? ते 24 तास चालू ठेवायची खरंच गरज आहे का? म्हणजे हे सतत चालणारं आर्थिक नियोजन आहे. एकदा सेट करून विसरून जाण्यासारखं नाही. अजिबात नाही. हे तुमच्या महिन्याच्या बजेटसारखंच आहे. तुम्हाला सतत लक्ष ठेवावं लागतं. चांगला आर्किटेक्ट टेक्नॉलॉजी सोबतच कंपनीच्या बॅलन्स शीटचाही विचार करतो. उत्तम. आता चौथा स्तंभ, ऑपरेशनल एक्सलन्स, कार्यान्वयन उत्कृष्टता. हे नाव थोडं जड वाटतंय. हो, पण याचा संबंध थेट सिस्टीम चालवणाऱ्या टीमशी आणि त्यांच्या प्रक्रियेशी आहे. याचं ध्येय आहे ॲप्लिकेशनमध्ये बदल करणं किंवा नवीन व्हर्जन रिलीज करणं हे शक्य तितकं सोपं, जलद आणि कंटाळावाला बनवणे. 1 मिनिट, काय? कंटाळावानं बनवणे? हे काहीतरी विचित्र वाटतंय. हो, हसते. कारण रिलीज इव्हेंटमध्ये कोणताही ड्रामा किंवा ॲडव्हेंचर नसावा. विचार करा डॉमिनोज किंवा मॅकडॉनल्ड्सच्या किचनचा. ओके. तिथे पिझ्झा किंवा बर्गर बनवण्याची प्रक्रिया इतकी पक्की आणि ऑटोमेटेड असते की त्यात चुकांना वावच नसतो. त्यामुळे तुम्हाला जगात कुठेही सारखीच चव मिळते. बरोबर? हो, बरोबर. ऑपरेशनल एक्सलन्स म्हणजे तुमच्या सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रक्रियेत तेच तत्व लागू करणं. म्हणजे मानवी चुका कमी करण्यासाठी ऑटोमेशनवर भर देणे. आपण बघतो की अनेकदा ॲप अपडेट झालं की काहीतरी नवीन प्रॉब्लेम येतोच. हे टाळण्यासाठीच हा स्तंभ आहे. अगदी. यामुळेच तुम्हाला तुमच्या फोनवर ॲप्सचे अपडेट्स इतकी सहज मिळतात. आणि बहुतेक वेळा साईट मेंटेनन्ससाठी बंद आहे अशी पाटी दिसत नाही. यामागे डेव्हऑप्स सारखी संस्कृती आहे. सगळी प्रक्रिया ऑटोमेटेड असल्यामुळे नवीन बदल वेगाने आणि कमीत कमी जोखमीसह ग्राहकांपर्यंत पोहोचतात. आणि आता शेवटचा 5वा स्तंभ, परफॉर्मन्स इफिशियन्सी, कार्यक्षमता. हा स्तंभ या प्रश्नाचं उत्तर देतो की तुमच्या गरजेनुसार तुमची सिस्टम लवचिक आहे का? म्हणजे जर तुमच्या ॲपवर अचानक खूप जास्त युजर्स आले तर तुमची सिस्टम तो भार सांभाळू शकते का? हां. आणि जेव्हा युजर्स कमी होतील तेव्हा ती अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी स्वतःला लहान करू शकते का? याचं उत्तम उदाहरण म्हणजे शॉपिंग फेस्टिवलच्या वेळी ई-कॉमर्स वेबसाईटचं क्रॅश होणं. हे याच स्तंभाचं अपयश म्हणता येईल का? अगदी क्लासिक उदाहरण आहे ते. परफॉर्मन्स इफिशियन्सीमध्ये 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. एक म्हणजे स्केलिंग अप, म्हणजे तुमच्या सध्याच्या सर्व्हरला अधिक शक्तिशाली बनवणे. ओके. छोटा ट्रक बदलून मोठा ट्रक घेण्यासारखं. बरोबर. आणि दुसरा जो क्लाउडमध्ये जास्त लोकप्रिय आहे तो म्हणजे स्केलिंग आउट, म्हणजे मोठा ट्रक घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या ताफ्यात अनेक छोटे ट्रक जोडता. आणि गर्दी कमी झाल्यावर काही ट्रक परत पाठवून देता जेणेकरून पार्किंगचा खर्च वाचेल. परफेक्ट. यालाच इलास्टिसिटी म्हणतात. मागणीनुसार आपली क्षमता वाढवणे आणि कमी करणे. वाह. तर हे आहेत ते 5 स्तंभ: रिलायबिलिटी, सिक्युरिटी, कॉस्ट ऑप्टिमायझेशन, ऑपरेशनल एक्सलन्स आणि परफॉर्मन्स इफिशियन्सी. पण हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपण एका सुपरकारबद्दल बोलतोय जी पूर्णपणे सुरक्षित आहे, तुफान वेगवान आहे, प्रचंड मायलेज देते आणि स्वस्तात मिळते. हे प्रत्यक्षात शक्य आहे का? आणि इथेच या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा आणि रंजक भाग येतो. याचं उत्तर आहे नाही. अच्छा. केवळ अशक्यच नाही तर तसा प्रयत्न करणं मूर्खपणाचं ठरू शकतं. या 5ही स्तंभांमध्ये एकाच वेळी 100% परिपूर्णता मिळवता येत नाही. इथे नेहमीच एक तडजोड म्हणजे ट्रेड ऑफ करावा लागतो. म्हणजे एका गोष्टीला जास्त महत्त्व दिलं की दुसऱ्या गोष्टीवर परिणाम होतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हो, हे फ्रेमवर्क म्हणजे गुणांची यादी नाहीये की ज्यात तुम्हाला सगळीकडे 100 पैकी 100 मिळवायचे आहेत. हे गरजेनुसार कठोरपणे प्राधान्यक्रम ठरवण्याचं साधन आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या बँकसाठी पेमेंट गेटवे बनवत असाल तर तुम्ही सिक्युरिटीला सर्वाधिक महत्त्व द्याल. अगदी. त्यासाठी तुम्ही कदाचित थोडा जास्त खर्च स्वीकाराल आणि परफॉर्मन्समध्ये काही मिलीसेकंड कमी जास्त झाले तरी चालेल. पण जर तुम्ही एखादं व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप बनवत असाल तर तर तुमची प्राथमिकता पूर्णपणे वेगळी असेल. तिथे परफॉर्मन्स एफिशियन्सी
आणि रिलायबिलिटी सर्वात महत्वाची असेल. व्हिडिओ बफर होता कामा नये. एक चांगला आर्किटेक्ट तोच जो व्यवसायाच्या गरजेनुसार कोणत्या स्तंभाला किती महत्त्व द्यायचंय हे ठरवतो. म्हणजे चुकीच्या स्तंभावर सोन्याचा मुलामा चढवून पैसे वाया घालवायचे नाहीत. बरोबर. चुकीची तडजोड करायची नाही. उत्तम आर्किटेक्चर म्हणजे तंत्रज्ञानाची कमाल करणे नव्हे, तर योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात गुंतवणूक करणं. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ असा आहे की एक चांगलं डिजिटल उत्पादन बनवणं हे केवळ कोडिंगचं काम नाही, तर ते व्यवसाय, तंत्रज्ञान आणि अर्थकारण यांचा ताळमेळ घालणारी एक कला आहे. आणि हे 5 स्तंभ त्या कलेसाठी एक चौकट देतात. तुम्ही अगदी योग्य शब्दात सार सांगितलं आहे. हे 5 स्तंभ म्हणजे केवळ तांत्रिक मार्गदर्शक तत्व नाहीत, तर ते व्यवसायाच्या यशाचे 5 आधारस्तंभ आहेत. त्यांच्यात योग्य संतुलन साधता आलं की एक दर्जेदार आणि टिकाऊ उत्पादन तयार होतं. चला, तर मग आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण रोज अनेक ॲप्स वापरतो. काही आपल्याला खूप आवडतात, काही प्रचंड त्रासदायक वाटतात. विचार करा, तुम्हाला आवडणाऱ्या ॲपच्या डेव्हलपर्सनी या 5 स्तंभांपैकी कोणत्या स्तंभांना योग्य प्राधान्य दिलं असेल, आणि जे ॲप तुम्हाला त्रासदायक वाटतं तिथे नेमकी कोणती तडजोड चुकली असेल. विचार करून बघा, तुम्हाला तुमच्याच डिजिटल अनुभवांकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल.